नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणातील खलबत आणि या खलबतावरतून होणारे वेगवेगळे डावपेच आपण तर नेहमीच पाहतो, परंतु यावेळीचा डावपेच जरा वेगळाच आहे. कारण या डावपेचाचे नाव शरद पवार आहे. मराठा आरक्षण आत्ताच जी.आर निघाला आणि या जी.आर मधून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार आहे. आणि या आरक्षण मिळण्याच्या घोषणेनंतरच महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ती चर्चा म्हणजे अशी की शरद पवार यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं काय, आणि तेही ओबीसी मधून. कारण छगनरावजी भुजबळ हे पवारांचे कट्टर समर्थक आणि चांगलेच निकटवर्तीय, परंतु ओबीसींना आरक्षण देण्याच्या मध्ये शरद पवारांचा हात होता आणि मराठ्यांना ओबीसीत घेण्यामध्ये सुद्धा शरद पवारांचा हात आहे काय, अशी चर्चा राजकारणाच्या वर्तुळात रंगू लागली आहे. आणि या चर्चेमुळेच असे की मनोज जरांगे यांनी जेव्हा अंतरवली सराटीमध्ये आंदोलन चालू केले होते, त्याच आंदोलनामध्ये शरद पवार यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन सहभाग नोंदवला होता आणि तिथून विधान करून त्यांनी मराठ्यांना आरक्षण भेटलेच पाहिजे असे जाहीर सांगितले होते. कारण शरद पवार सहजी कोणत्या आंदोलनामध्ये जात नाही. कारण शरद पवारांचे शब्द असे असतात की देवाची काठी ती लागतही नाही आणि दिसतही नाही आणि तिचा आवाज हा होतोच. यावेळी शरद पवारांनी फडणवीसांच्या हातून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊन एक वेगळी चाल खेळली आहे का. कारण मराठा ओबीसी जर संघर्ष पेटला तर तो फडणवीसांच्या अंगलट येईल आणि मराठांना ओबीसी मधून आरक्षण भेटलं तर ते देवेंद्रच्या खात्यात चालले जाईल. परंतु त्याआडून जर पवारांना यामधून काही जरी राजकारण खेळायचं असेल तर ते सांगता येणार नाही. कारण सध्या याच गोष्टीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे. त्यामुळे मराठ्यांना तर ओबीसी मधून आरक्षणाचा जी.आर सरकारने तर काढलाच आहे, परंतु आता त्या आरक्षणाचे पुढे काय काय परिणाम दिसून येतील हे आपल्याला बघायचंच आहे. परंतु याच राजकारणामध्ये शरद पवारचा अंतर्गत हात आहे का. कारण शरद पवारांच्या कारकिर्दीत शरद पवारांवरती भरपूर असे आरोप झाले. मराठा आरक्षण जेव्हा चालू झाले त्यावेळेस पवारांनी मराठ्यांसाठी काय केले असेही प्रश्न उपस्थित झाले. परंतु या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पवारांनी काही वेगळी खेळी खेळली आहे का, याचा सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विचार लोक करत आहेत. कारण मराठ्यांना आरक्षण देणे हे पवारांच्या हाती होते असे कित्येक वेळा लोक बोलून देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले होते की पवारांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही. परंतु आता फडणवीसांच्या आडून शरद पवार हे मराठ्यांना आरक्षण देण्यास यशस्वी ठरले आहे का, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते, तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.